मित्रांनो, मी राजेंद्र पंडित, योग्स न्यूज चॅनल. आज आपण कमल मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये आहोत. कॅन्सर हॉस्पिटल आहे. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर योगेश बंगजी. यंग डॉक्टर आहेत, वेल एज्युकेटेड आहेत कॅन्सर फील्डमध्ये आणि खूप चांगलं ट्रीटमेंट सोलापूरमध्ये आपल्या पेशंट्सला देत आहेत. एक अवेअरनेस म्हणून आज आपल्या बरोबर आहेत. ते आज आपल्याला कॅन्सर बद्दल माहिती करून देणार आहेत. तर एक सगळ्यात मोठा सर असा आहे की कॅन्सर हा शब्द जर ऐकलं एखाद्याने, तो ऐकल्यानंतर तो घाबरतो, त्याची पूर्ण फॅमिली घाबरते, त्याचे सगळे मित्र घाबरतात. तर ऍक्च्युली याला तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करून सांगू शकता का? नमस्कार. कॅन्सर हा शब्द जे आम भाषेमध्ये आपण कर्करोग म्हणतो. कॅन्सर हे शब्द कोणाला सांगितल्यानंतर त्याचा पाया खालची जमीन सरकून जातो. एवढं भीती हा शब्द, एक शब्द जे भीती सर्वात माणसा आणि त्याची फॅमिलीला टाकू शकतात, जे शब्द आहे कॅन्सर. कॅन्सर नेहमी म्हणजे काय आहे? कॅन्सर, व्हॉट एक्झॅक्टली कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर म्हणजे इरेग्युलर ग्रोथ ऑफ सेल्स इन द बॉडी, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. एक सिंपल सोप्या भाषामध्ये सांगायचं म्हणजे एक समाज आहे. समाजामध्ये मेजॉरिटी लोक नॉर्मल असतात, तसंच पण एक समाजामध्ये चोर, डाकू, जे गुंडागर्दी करणारे लोक पण असतात. तसंच शरीर एक समाज सारखं आहे. मेजॉरिटी ऑफ द सेल्स नॉर्मलच असतात, पण त्याच्यामध्ये पण आपल्या शरीरामध्ये एखादा जे आउट ऑफ द ट्रॅक जाऊन जे काम करतात, ते कॅन्सरच्या रूपाने उद्भवत. हे सिंपल भाषामध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये कॅन्सर म्हणजे ते रिस्क फॅक्टर्स आहेत. या रिस्क फॅक्टर्स बद्दल पण थोडं सांगा, कशामुळे कॅन्सर होऊ शकतो? येस सर, आता कसं आहे, कॅन्सर पूर्ण शरीरामध्ये कुठं पण होऊ शकतात. ब्लड कॅन्सर आहे, सॉलिड मॅलिग्नन्सीज म्हणतो आपण. सॉलिड मॅलिग्नन्सी मध्ये मेंदू, डोळ्या, तोंड, स्तनाचा कॅन्सर, लंग कॅन्सर, शरीरामध्ये कुठेही कॅन्सर होऊ शकतात. आणि प्रत्येक वेगळे वेगळे कॅन्सरचे रिस्क फॅक्टर्स वेगळे आहेत. जसं कॉमनली सांगायचं म्हणजे आता तंबाखू इज अ मोस्ट कॉमन रिस्क फॅक्टर फॉर मेजॉरिटी ऑफ द कॅन्सर्स, लाईक ओरल कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर, किडनी कॅन्सर. टोबॅको इन एनी फॉर्म, कुठलंही मावा असू द्या, गुटखा असू द्या, बिडी असू द्या, सिगरेट असू द्या, बाकी कुठेही जे काही कॉम्बिनेशन मध्ये टोबॅको भेटतात. अल्कोहोल इज अ रिस्क फॅक्टर. तसं वेगळं वेगळं कॅन्सरचं, आता फॉर एक्झाम्पल सर्वायकल कॅन्सर, जसं तुम्ही ऐकलं असेल, कोविड वॉज अ व्हायरस. कोविड व्हायरसमुळे होत होतं. तसंच एचपीव्ही नावाचं एक व्हायरस आहे, दॅट इज अ रिस्क फॅक्टर फॉर सर्वायकल कॅन्सर मेजॉरिटी. सर, फक्त रिस्क फॅक्टर एक गोष्टीमुळे नाहीये. There are multiple risk factors for multiple types of cancers, different cancers to be honest. So हे जाणण्यासाठी आपल्याला आधी मोस्ट इम्पॉर्टंट आहे की कुठलं एक पर्टिक्युलर कॅन्सरला पर्टिक्युलर रिस्क फॅक्टर्स आहे. ब्रेस्ट कॅन्सरला ते आंशिक पण असतात. आणि एज इज वन ऑफ द मेजर रिस्क फॅक्टर फॉर ब्रेस्ट कॅन्सर. एज ते नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे. स्मोकिंग इज अ मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. तर वेगळे कॅन्सरचे वेगळे रिस्क फॅक्टर्स आहेत. बरोबर. अच्छा, सेकंडली कॉमन कॅन्सर काय इंडियामध्ये जे आता जास्तीत जास्त लोकांना होतो? येस, ॲज पर ग्लोबोकॅन डेटा, आता इंडियामध्ये कॉमन कॅन्सर फिमेल्स आणि मेल्स मध्ये सांगतो. फिमेल्स मध्ये मोस्ट कॉमन ओव्हरऑल ब्रेस्ट कॅन्सर इज व्हेरी कॉमन, देन फॉलोड बाय सर्वायकल कॅन्सर, देन इतर कॅन्सर्स आहेत. पुरुषांमध्ये इंडियामध्ये आज पण ओरल कॅन्सरचं प्रमाण भरपूर आहे. त्याच्यानंतर आता लंग कॅन्सर आणि कोलॉन आणि रेक्टल कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेलं आहे. आणि बच्चूंमध्ये आज पण बाकीचं हिमॅटॉलॉजिकल मॅलिग्नन्सीज कॉमन आहेत. हे कॉमन इन्सिडेन्स इंडियामध्ये आज पण 50% फिमेल्स मध्ये कॅन्सर होण्याची शक्यता, म्हणजे 100 कॅन्सरचे पेशंट्स असेल तर 50 पेशंट फिमेल्स असतात. फिमेल मध्ये मेजर कॉमन कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर
आणि सर्वायकल कॅन्सर आहे. आणि त्याच्यामध्ये पण असं बघितलेलं गेलंय की रुरल इंडियामध्ये आज पण सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण भरपूर आहे कम्पेअर टू ब्रेस्ट कॅन्सर. पण ऍज वी आर गोइंग टुवर्ड्स अ मॉडर्नाइज्ड वर्ल्ड, ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. रिझन बिंग देर आर मल्टिपल फॅक्टर्स ॲज वी डिस्कस. जसं मी म्हणलं की मल्टिपल फॅक्टर. एज इज त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरसाठी मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत. वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. लंग कॅन्सर्स पण आहेत. लंग कॅन्सर पण प्रमाण वाढलेलं आहे. लंग कॅन्सर आता बघितलं तर लंग कॅन्सर इज वन ऑफ द कॉमन कॉज ऑफ कॅन्सर मॉर्टॅलिटी. म्हणजे कॅन्सरचं जे कॅन्सरवरून मृत्यू होतीये त्याच्यामध्ये लंग कॅन्सरचं प्रमाण खूप आहे. ओके. व्हॉट इज प्रोस्टेट कॅन्सर? Prostate cancer is, as prostate is an organ present in males. Yes. So basically prostate cancer is also common cancer for male. Especially after 60 years. प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. लेकिन क्यों बढ़ रहा है? Why? प्रोस्टेट इज अ एज रिलेटेड डिसीज. प्रोस्टेटिक कॅन्सर और बीपीएच जे कॉमनली आपण सांगतो बिनाइन प्रोस्टेट हायपरप्लेशिया, हे एज रिलेटेड फॅक्टर आहे. जसं जसं वय वाढत जाणार आहे तर प्रोस्टेटचं ग्रंथीमध्ये हायपरप्लेशिया म्हणून असतात. म्हणजे नॉर्मल सेल जास्त होऊन जातात, वाढतात. तर दॅट इज अ नॉन कॅन्सरस कंडिशन. पण त्याच्यामध्ये पण आता प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. बिकॉज वाढण्याचं कारण आहे की इन्सिडेन्स अवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्सेस व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्यामुळं प्रमाण आपल्याला असं नाही, आधी पण तेवढंच होतं पण आपल्याला जास्त कळून आता येत आहे. बिकॉज रिसोर्सेस जास्त छान झालेले आहे. एक्सपर्टीज, अवेलेबिलिटी ऑफ द हेल्थ केअर छान झालेली आहे. नाही, आता मला असं सांगा की हे तुम्ही चांगलं सांगितलं, पण याच्यामध्ये आता जे मॉडर्नाइज झालेलं आहे, आता मेडिकल खूप ऍडव्हान्स झालेलं आहे, मेडिकल फील्ड ऍडव्हान्स होत चाललंय. तुम्हाला असं वाटतं का की यापुढे कॅन्सर इट कॅन बी क्युअर्ड इझिली? Sir, actually, cancer cure is a question that is raised commonly. पण त्याचं उत्तर देण्याच्या आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सर कुठलं आहे, पेशंट कुठल्या स्टेजवर आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आलाय आणि त्यांनी काय ट्रीटमेंट घेतलं, स्टँडर्ड ऑफ केअर ट्रीटमेंट घेतला का नाही, ते पण प्रश्न आहे. आता फॉर एक्झाम्पल एक सिंपल सांगतो. आज 15 वर्ष आधी ब्रेस्ट कॅन्सरला कोणाला झालं असतं तर वाचण्याची शक्यता कमी आहे म्हणून म्हणायचं. पण आता स्टेज 4 त्याच्यामध्ये पण वेगळे व्हरायटीज आहे, ज्याच्यामध्ये ER पॉझिटिव्ह, हॉर्मोन पॉझिटिव्ह कॅन्सरला इव्हन स्टेज 4 कॅन्सर पेशंट 5-10 वर्ष काढतात. स्टेज 4 सर्व्हाइव्ह होऊ शकतात. डेफिनेटली सर्व्हायव्हल साठीचा प्रश्न मोठा आहे. तर आम्ही हे प्रश्न विचारतो की ट्रीटमेंट काय घेतलं, कुठल्या स्टेजवर आले होते. ट्रीटमेंट अवेलेबल आहे पण पेशंट लोक ते ट्रीटमेंट घेता का नाही ते पण मोठा विषय आहे. ते महत्वाचं आहे. इट शुड बी कंटिन्यूड. मेडिसिन शुड बी कंटिन्यूड ॲज प्रिस्क्राइब बाय ऑन्कोलॉजिस्ट. करेक्ट. कारण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की मेडिसिन्स डिस्कंटिन्यू होतात किंवा ट्रीटमेंट डिस्कंटिन्यू, कॉमन प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हे परत उद्भवू शकतं. पण असं आहे का की एकदा कॅन्सर झालाय हा सेकंड टाइम होईलच? Not necessarily. It is not necessary. Not necessary. It only depends upon if the treatment is not continued. What treatment have taken, कॅन्सरचं पॅथॉलॉजी काय होतं, किती तीव्रताचं कॅन्सर होतं, काय ग्रेड होतं. देर आर मल्टिपल फॅक्टर्स की याच्यामध्ये आहे ना की, आणि असलं कुठलंही ऑन्कोलॉजिस्ट हे सांगू शकणार नाही की यांना कॅन्सर पुन्हा उद्भवणार आहे का किंवा उद्भवू शकणार नाही. हे स्वतः आम्ही तर फक्त माणूस आहे. करेक्ट. ते देव आहे. देव जे आहे, देवपेक्षा आपण मोठे नाही. नाही, टेल समथिंग अबाउट ब्लड कॅन्सर. आता ब्लड कॅन्सर पण एक हा विषय आहे, मोठा विषय आहे. ब्लड कॅन्सर एक कॉमन म्हणजे बेसिकली ब्लड कॅन्सर प्रेझेंट्स विथ टू कॉमन कॅन्सर्स अमॉंग ब्लड आर लिम्फोमास अँड ल्युकेमियास, अँड द थर्ड इज मायलोमा, मल्टिपल मायलोमा. ते ब्लड कॅन्सर कॉमनली इट इज डिस्ट्रीब्युटेड. अॅक्यूट ल्युकेमिया, क्रॉनिक ल्युकेमिया बच्चूला पण होऊ शकतात, वयस्कर लोकांना पण होऊ शकतात, कोणालाही होऊ शकतात. आयडेंटिफिकेशन ऑफ द करेक्ट
आयडेंटिफिकेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हरायटी अँड व्हेरियंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि असं नाही की ब्लड कॅन्सर झालाय तर येईल, ट्रीटमेंट सगळ्या कॅन्सरचा उपलब्ध आहे. गरजेचं आहे की तुम्ही काय ट्रीटमेंट घेतात. येस, मला वाटतं केमोथेरपी त्याच्यासाठी दिली जाते. येस, किमोथेरपी फक्त त्याच्यासाठी नाही, बाकीचं सॉलिड मॅलिग्नन्सला पण देतो सर. आणि मग सर्जरीज कुठे होतात सर? कॅन्सर बघा असं की इट इज ऑलवेज मल्टिपल, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ थेरपी. एक कॅन्सर आहे तर जसं मी सांगितलं, कॅन्सर एक शब्द सांगितल्यानंतर एवढे भीती पाडतात, तर त्याला आपण अग्रेसर ट्रीटमेंट करतो विथ अ कॉम्बिनेशन ऑफ थेरपीज. त्याच्यामध्ये सर्जरी एक भाग आहे, किमोथेरपी एक भाग आहे, रेडिएशन थेरपी भाग आहे, इम्युनोथेरपी भाग आहे आणि टार्गेटेड थेरपी आहे. वेगळे वेगळे कॅन्सरला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण कॉम्बिनेशन ऑफ थेरपीज देतो. फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सरला कॉमनली आता डिपेंड करते की कुठल्या स्टेजवर पेशंट येतात. किमोथेरपी आधी देतो का डायरेक्ट सर्जरी करतो, त्याच्यानंतर रेडिएशन लागणार नाही लागणार, किमोथेरपी काय देणार, कुठल्या पद्धतीचं हॉर्मोनल ट्रीटमेंट करणार आहे, टार्गेटेड थेरपी देणार आहे का, हे सगळं कुठलं कॅन्सर आहे त्याच्यावर अवलंबून असतं. अच्छा, डिपेंड्स अपॉन दॅट. डिपेंड्स अपॉन ऑल कॅन्सर आर युजली रिक्वायर मल्टिपल डिसिप्लिनरी ट्रीटमेंट. म्हणजे किमोथेरपी पण लागू शकतो, रेडिएशन पण लागू शकतो, सर्जरी पण लागणार आहे. कॅन्सर ट्रीटमेंट इज ऑलवेज बेस्ट सर्व विथ मल्टीडिसिप्लिनरी टीम अप्रोच. अच्छा, एक माणसाला एक भीती असते. एक भीती म्हणजे अशी असते की मला कॅन्सर झाला किंवा माझ्या फॅमिलीला कॅन्सर झाला, आता हा खर्च खूप मोठा होणार आहे आपल्याला. तर खर्च खूप होणार आहे म्हटल्यावरती खर्च होतो मोठा. आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटने पण काही स्कीम्स केलेल्या आहेत. 5 lakhs पर हेड त्यांनी केलेलं आहे. गव्हर्नमेंटचं झालं, याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट कंपनीज आहेत, जसं की स्टार हेल्थ आहे, केअर हेल्थ आहे, त्याच्यानंतर तुमचं रिलायन्स आहे, फॉर एक्झाम्पल बजाज एलियन्स आहे. अशा कंपनींकडनं पण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज दिल्या जातात. तर खरोखरच या सर्व पॉलिसीजचा पेशंटला उपयोग होऊ शकतो का? येस, कमिंग टू दॅट सर, आता जसं की गव्हर्नमेंटचं जे आपलं महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत इंटिग्रेटेड स्कीम लागू आहे, त्याच्यामध्ये कॅन्सरचं बरंच ट्रीटमेंट उपलब्ध आहे. त्याच्यासाठी थोडेफार डॉक्युमेंट्स लागतात. जसं की आता आधीसारखं नाही, आता जर प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाला ते स्कीम लागू होऊ शकतात. पांढरा राशन कार्डाला पण ते लागू होतं झालंय आता. तर आता जे ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये एक मास्टर चार्ट आहे, त्याच्यामध्ये जे ट्रीटमेंट बसतात आम्ही ते ट्रीटमेंट देतोच योजनामध्ये. आज कमिंग टू युअर प्रायव्हेट इन्शुरन्स क्वेश्चन सर, ते प्रश्न आता मोठा प्रश्न हे आहे की किती पर्सेंट लोक स्वतःच्या खर्चावरून इन्शुरन्स घेतात. इन्शुरन्स पेनेट्रेशन किती आहे? इन्शुरन्स पेनेट्रेशन इंडियामध्ये आता पण खूप कमी आहे. पण डेफिनेटली तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जे कंपनीज इन्शुरन्स देतात आणि एखादा पेशंट कोणी असू द्या ज्यांनी नॉर्मल असताना त्यांनी इन्शुरन्स घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना कॅन्सर उद्भवला, तर कंपनी डेफिनेटली कव्हर करतात इन्शुरन्स. इफ एव्हरीथिंग इज राईट, they have no ground to reject it. Correct. They will accept it. It means for precaution, insurance should be there. Sir, for everyone, there are two things as almost all finance masters, they will tell. Health insurance is a common expenditure. It is an investment one should do, and the second is a term insurance. Yes, very good. That means that is very much important. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पण आहे, टर्म पण आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आता जे कॅन्सरचे जे ट्रीटमेंट्स सध्या चालू आहेत, आता आपलं जे हॉस्पिटल आहे सोलापूरमध्ये, आपल्याकडचे लोक सोलापूरचे खूप घाबरतात. आपल्याकडे जर काही झालं, कॅन्सर झालं, काय झालं, तर लोक पुण्याला पळतात, लोक मुंबईला पळतात. पण त्या सर्व फॅसिलिटीज आपल्याकडे आपण केलेल्या आहेत. येस. अच्छा, येस, दॅट इज इम्पॉर्टंट. येस सर. आता बघा सर, कॅन्सरसाठी आहे ना की जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, कॅन्सर इज ट्रीटमेंट इज कॉम्बिनेशन ऑफ थेरपीज. करेक्ट. सर्जरी, सर्जिकल ऍस्पेक्ट, सर्जरीमध्ये कुठलं भागाचा कॅन्सर आहे त्याप्रमाणे सर्जरीज वेगळी आहे. सो वी हॅव द मोस्ट most advanced treatment possible. We can do it here. For example, CA ovary आहे, तर we can do the most advanced treatment available for CA ovary, that is cytoreduction surgery with
हायपेक, हा ज्याच्यामध्ये हायपेक म्हणलं तर किमो सर्जरी चालू असताना आपण पोटामध्ये किमोचं औषधी हायपरथर्मिया म्हणजे टेम्परेचर वाढवून देतो, ते पण करू शकतो. येस कॅन्सरचं जे आतडीचं कॅन्सर आहे किंवा पोटात जठराचं कॅन्सर आहे किंवा स्वादुपिंडचा कॅन्सर आहे, हे सगळ्याला आपण दुर्बीणद्वारे म्हणजे मोठा चिरा ना घेता मिनिमली इन्व्हेसिव्ह लॅप्रोस्कोपिक माध्यमातून ओके ते पण करू शकतो. एंडोमेट्रियल कॅन्सर आहे, जे गर्भाशयाच्या पिशवीचं कॅन्सर असतं, ते सगळ्याला आपण दुर्बीणद्वारे सर्जरी करू शकतो. प्रोव्हाइडेड दे स्टेज त्या प्रॉपर स्टेजवर यायला पाहिजे. तर हे लोक हे आता ट्रीटमेंट सोलापूरमध्ये पण अवेलेबल आहे आणि वी हॅव कोलॅबोरेटेड विथ फ्यू ऑफ द रेडिएशन सेंटर्स, ओके ज्याच्याने दे गेट द एव्हरीथिंग इन सोलापूर. अवेलेबल इन सोलापूर, एव्हरीथिंग इज अवेलेबल इन सोलापूर. येस येस. म्हणजे आता म्हणजे ऍक्च्युली लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे आणि ट्रीटमेंटसाठी सोलापूरमध्येच ते कॅन्सरचं ट्रीटमेंट घेऊ शकतात. येस सर. आणि आता इव्हन इन फ्युचर मध्ये पण आणखीन बरंच नवीन गोष्टी, नवीन पद्धतीने नवीन गोष्टी जे पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकासाठी सोयीस्कर गोष्टी होणार आहेत सोलापूरमध्ये. अच्छा, म्हणजे ते पण सोयीस्कर सगळं होणार आहे. कसं होईल, कोणाच्या थ्रू होईल, हाऊ इट इज गोइंग टू बी डन? सर, वी आर कोलॅबरेटिंग विथ मल्टिपल एनजीओज, सोशल सपोर्ट ग्रुप्स, सो दॅट त्यांचं लांबून येतात पेशंट लोक, त्यांची राहण्याची सोय नसतात वगैरे. सो वी आर प्लॅनिंग टू गिव्ह देम शेल्टर. त्यांना राहण्याची सोय करून द्यायचं, जेवणाचं त्यांना व्यवस्थित करून द्यायचं आणि मोस्ट इम्पॉर्टंटली काउन्सिलिंग. काउन्सिलिंग जस्ट एक कॅन्सरचा पेशंटचा फक्त पेशंटचं काउन्सिलिंग नाही करणं गरजेचं आहे, त्या पेशंटचे फॅमिलीचं पण काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. बिकॉज आता कालची गोष्ट सांगतो, माझ्याकडे एक पेशंट आहे, त्याचा इन्शुरन्स आहे. ओके, जस्ट एक छोटस इन्सिडेंट आहे. ओके, इन्शुरन्स आहे कंपनीमध्ये, तो बऱ्याच वर्षापासून काम करतो, त्याचा इन्शुरन्स आहे. त्याची आईला कॅन्सर झालेला आहे. ओके, अन्ननलिकाचा कॅन्सर झालेला आहे. बरोबर. त्याला आम्ही समजून सांगितलं की रेडिएशन आणि किमो लागणार आहे, तुम्ही रेडिएशन वगैरे करून घ्या. तो म्हणला की मी मुंबईला जातो सर. म्हणलं टेक युअर टाइम, इट इज युअर डिसिजन, तुम्ही तुमचा निर्णय आहे, तुम्ही घ्या. बरोबर. तो मुंबई त्याचा मॅनेजरचं ऐकून तिथं घेऊन गेला आणि तिथं काल पुन्हा आलं होतं 1 महिन्यानंतर. सर, मी आतापर्यंत रेडिएशन केलेलं नाही. मी तुम्हाला हे विचारायला आलंय की इथं गावाकडे एक बाबा आहे, ते औषधी देतात, ते घ्यायचं. प्रश्न असा आहे की व्हॉट एव्हर वी ऍज अ डॉक्टर्स गिव्ह ऍज अ ऑन्कोलॉजिस्ट, आम्ही जे तुम्हाला ट्रीटमेंट अवेलेबल करून देतो, दॅट इज बॅक्ड बाय द एव्हिडन्स. एव्हिडन्स आहे म्हणूनच तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायला सांगतो. बट दिस क्वॅक्स, जे मी क्वॅक्स म्हणतो, जे बाबा गिबा जे औषधी वगैरे देतात, त्याचं काही एव्हिडन्स नाही. आता अजून एक याच्यामध्ये, आता तुम्ही हा विषय काढला, आता सपोज एखाद्या डॉक्टरनी सांगितलं तू हे ट्रीटमेंट कर आणि त्याला वाटलं की नाही हे ट्रीटमेंट हे बहुतेक करून पैसे काढण्यासाठी करतायत, असं एक सायकोलॉजी असते. त्याच्यासाठी माझं मत काय, माझं मत सांगतो मी. माझं मत हे की त्यांनी मग ऑप्शन घ्यावं, दुसरं ऑप्शन घेऊन चर्चा करावी डॉक्टरच्या बरोबर किंवा चांगल्या लोकांबरोबर. आणि जो डॉक्टर सांगतोय, आता आजकाल सगळं एव्हरीथिंग इज कम्प्युटराइज, एव्हरीथिंग इज कम्प्युटराइज. म्हणजे असं काय की चुकीचं कुठले डॉक्टर सांगू शकत. एक्झॅक्टली सर, सिम्पल आहे. मी तुम्हाला हे सांगतो, एव्हरीथिंग इज कम्प्युटराइज. प्रत्येक गोष्टी दिसणार आहेत डोळ्याने, सगळं ट्रीटमेंट दिसणार आहे. तर म्हणजे असं बाबा बिबा या गोष्टीकडे लक्ष पण नाही द्यायला पाहिजे. करेक्ट आहे सर, पण लोकांचं जे इनोसेन्स आहे याच्यावर ते बाबा लोक किंवा क्वॅक्स वगैरे आहे ना, दे प्रे ऑन देअर इनोसेन्स. त्याला इनोसेन्सला घात करूनच ते एवढं सगळं हे करतात. आता जे तुम्ही खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या सर तुम्ही, की एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन इंटरनेट. आता कुठलंही ऑन्कोलॉजिस्ट असू द्या सर, की वी टॉक विथ एव्हिडन्स. जसं मी म्हणलं, देर आर सो मेनी गाईडलाईन्स अवेलेबल फॉर NCCN गाईडलाईन्स आहे, अमेरिकन यूरोलॉजी असोसिएशन गाईडलाईन्स आहे फॉर यूरोलॉजिकल मॅलिग्नन्सीज. देर आर व्हेरियस बॉडीज, दे हॅव गिव्हन गाईडलाईन्स. इंडियामध्ये NCG गाईडलाईन्स आहे, नॅशनल कॅन्सर ग्रिड, त्याचे गाईडलाईन्स आहे. त्याप्रमाणे आपण ICMR चे गाईडलाईन्स आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्यांचे गाईडलाईन्स आहे. आम्ही ते गाईडलाईन सोडून कुठल्याही गोष्टी ते करत नाहीये. पण वी टॉक विथ एव्हिडन्स, वी टॉक विथ बॅक बाय द एव्हिडन्स. बट जे क्वॅक्स लोक आहेत त्यांचं एकच एव्हिडन्स आहे, पैसे काढायचे. पण हे लोकाला जे तुम्ही विचारलं की एक
आम्ही पैसे कोणी दुसरं डॉक्टर लुटणार आहे, कोणीच करत नाही, नाही sir. करत नाही. कशाला कोणी नाही, करणार नाही आहे? करत आहे. सी एव्हरीवन, जे आपण एक छोटस, तुम्ही नॉर्मल बिझनेसवाला पण असेल, Correct, correct. किराणाचं दुकान असेल, कोणी जाणून तुम्हाला वाईट माल देणार आहे का? नाही नाही कोणीच देत नाही नाही. तर देत. तसं पण हे पण सेम आहे सर, Correct. की कोणी देणार तर नाही. ते ऍक्च्युली माणसाने माइंड मधनं काढून टाकायला पाहिजे. एक्झॅक्टली. दिस थिंग शुड बी रिमूव्ह फ्रॉम अवर माइंड. सायकोलॉजी सायकोलॉजी. अँड इट इज द वे दे थिंग्स हॅव बीन मार्केटेड. आणि ऍक्च्युली या गोष्टींमुळे काय होतं, तर पेशंटचं डॉमिनेट होत होतो. आणि सर आणि नंतर त्याचं त्या मोस्ट गोष्टी वाढत इम्पॉर्टंट, आता बरंच एक गोष्टी आहे सर, की आता याच्यामध्ये सर्वात नुकसान आहे असं पेशंटचं होतं, पेशंट्स बिकॉज ही इज मिसिंग अ चान्स ऑफ पोटेन्शियल क्युअर, और जे लाईफ एक्झिस्टन्स वाढवायचं ते पॉसिबल जे चान्स असतात ना, त्याच्यामध्ये मिस होऊन जातात. करेक्ट. हे खूप गोष्टी आहे सर. मी तुम्हाला सांगतो नाही, हे प्रसंग कधीच संपणार नाहीये. तुम्ही कुठल्याही ऑन्कोलॉजिस्टला घ्या हा. किंवा कुठेही घ्या, त्यांच्याकडे मिनिमम तर मिनिमम 100 प्रसंग असणाऱ्याचं असं झालेलं आहे. झालेलं. नाही, आता अजून एक गोष्ट सांगा मला तुम्ही. आता अवेअरनेस आहे, ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे, मेडिसिन चांगले चालू आहे, तरी पण डेथ हा फॅक्टर काही वेळेला होतो. So व्हॉट इज द there- रिझन? So death, see, ultimately there are competing causes of death. For example, if you ask me, cancer is a molecular disease and it is a non-communicable disease. Correct. Cancer, a risk with the best possible treatment, there is a risk of recurrence. Recurrence म्हणजे पुन्हा उद्भवण्याची शक्यता. शक्यता. डिफरंट कॅन्सर्सला डिफरंट रिकरन्सेस आहे, डिपेंडिंग अपॉन द स्टेज. करेक्ट. आता एखाद्या पेशंटला रिकरन्समुळे डेथ झालं का दुसऱ्या गोष्टीमुळे डेथ झालं, इट डिपेंड्स. दॅट इज ऑल्सो क्वेश्चनेबल थिंग. आणि दुसरी गोष्टी अशी आहे की कॅन्सरचं पेशंटला ट्रीटमेंट झाल्यानंतर इम्युन सिस्टम वीक होतात, तर त्याच्यामुळं इन्फेक्शन होण्याची संभावना आणि किमोथेरपीचं जे दुष्परिणाम जे असतात किंवा Side साईड effects. इफेक्ट जे म्हणतो कॉमन भाषात, आणि बाकी सगळं जे सपोर्ट सिस्टम इज ऑल्सो इम्पॉर्टंट, इमोशनल सपोर्ट, हे सगळ्या गोष्टी, फिजिकल ऑल्सो बॉडी, हे सगळे देर मल्टिपल फॅक्टर्स दॅट विल बी शुड बी काउंटेड टू ॲट्रिब्यूट की हे कॅन्सरमुळे डेथ झालेलं आहे. आता एक माझ्याकडे आमचा प्रसंग, आमच्या एक्सपिरियन्स मध्ये पेशंट काही एव्हरीथिंग इज नॉर्मल, कॅन्सर देर इज नो रिलॅप्स, नथिंग, पण हार्ट अटॅक येऊन एक्सपायर होतात. पण कॅन्सर झालं होतं त्यांना, त्यामुळे असं झालं, असंही होतं. करेक्ट. मिसकम्युनिकेशन खूप कॉमन आहे आणि भीती पण एक आहे. ऑल दिस थिंग्स आर. तर मित्रांनो, प्रिव्हेन्शन्स आणि ह्याच्यातून कसं वाचता येईल, काय करता येईल, सर्व गोष्टी आपण सरांच्या बरोबर डिस्कस केल्या आहेत. पुढेही ते सर आपल्या बरोबर असणार आहेत. तुम्हा लोकांना जर कॅन्सर बद्दल काही नॉलेज पाहिजे, तुम्ही डायरेक्ट त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही आमच्या चॅनलला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आम्ही काही कॅम्प्स पण घेणार आहोत, ह्याच्यामध्ये काही फ्री कॅम्प्स असणार आहेत या ट्रीटमेंट संदर्भात. वी आर ऑलवेज, आम्ही फ्री कॅम्प आणि कॅन्सर जागरूकतासाठी आम्ही तत्पर आहे. कधी काही माहिती पाहिजे, डेफिनेटली फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस. आणि मी सरांशी डिस्कस केलंय की ते म्हणजे प्रत्येक वेळेलाच मनी इज नॉट मोर इम्पॉर्टंट, पेशंट इज इम्पॉर्टंट अँड वेलफेअर इज इम्पॉर्टंट. येस सर, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कमिंग टू दॅट सर, की एक कॅन्सर, बिफोर वी कन्क्लूड, मी फक्त हे सांगणार आहे की कॅन्सर फक्त एक माणसाला होत नाही. कॅन्सर पेशंटला फिजिकली आणि मेंटली हार्म करतो. पेशंटची फॅमिली आणि नातेवाईकला फिनान्शियली आणि इमोशनली हार्म करतो. कॅन्सर हा एक आजार असा आहे ज्याचं व्यवस्थित ट्रीटमेंट केलं तर पूर्णपैकी बरं होऊ शकतात. डिपेंडिंग स्टेज कुठला आहे, काय ट्रीटमेंट घेतलंय त्याच्यावर आहे. करेक्ट. तर मित्रांनो, अवेअरनेस पाहिजे, माहिती पाहिजे, भीती नाही पाहिजे. फायनान्शियल फॅसिलिटीज पण आजकाल कॅन्सर ट्रीटमेंटसाठी आहेत, त्याचाही बेनिफिट सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटच्या पण स्कीम्स आहेत, काही प्रायव्हेट स्कीम्स आहेत, तर याचा सगळ्यांनी बेनिफिट घ्या आणि कॅन्सरला घाबरू नका. कॅन्सरमधून आपण बाहेर पडू शकतो. ट्रीटमेंट गरजेची आहे, मेडिसिन्स गरजेचे. ऑक्टोबर मंथ ऑफ ऑक्टोबर इज अ ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ. तर मी तुमचं चॅनल माध्यमातून हे लोकांना आग्रह करतोय, रिक्वेस्ट करतोय की ज्यांचे घरात सगळ्याच्या घरात महिलाही असेल, त्यांचं हे जागरूकता स्प्रेड करा.
जागरूकता करा की ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस पाहिजे. प्रत्येक महिलाला ब्रेस्ट कॅन्सरचं स्वतःची ब्रेस्ट स्तनाचं तपासणी प्रत्येक महिन्यामध्ये करणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. कुठं गाठ वगैरे आहे का, 50 वर्ष नंतर वर्षामध्ये एक वेळा मॅमोग्राफी करण्याचं गरजेचं आहे. आणि कॅन्सरला घाबरून काही होत नाही. लवकर निदान झालं तर लवकर बरं होऊ शकतं. जास्त वेळ नाही. घालवायला नाही पाहिजे. येस सर. इवन जसं काही आपल्याला नॉलेज मिळालं बाबा असं आहे, लगेच त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. थँक्यू. थँक्यू सो मच.